पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होत नाहीत। उद्धव ठाकरेंचं भाकीत, मोदी पुन्हा निवडून आले तर रशियाप्रमाणे देशात हुकुमशाही येईल। बुलढाण्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। गटातटाच्या राजकारणाला रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार। रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार होते, पण जयंत पाटील सर्वेसर्वा होतील या भीतीने ते पक्षात राहिले। अमोल मिटकरींचा आरोप। शिवाजीराव आढळरावांना चौथ्या पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा। अमोल कोल्हेंचा टोला। आढळरावांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीच्या घोषणेनंतर कोल्हेंनी दिवचलं। बारामती लोकसभेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा। सगळ्याच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळायला हवा, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभवच होणार आहे, मग तिकीट तरी कशाला देता? विजय शिवतारेंचं एबीपी माझावर मोठं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसलेंमध्ये मंगळवारी रात्री 2 तास चर्चा। सातारा लोकसभेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्ह। शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाकडून उमेदवार असणार। दिलीप मोहिते पाटील यांच्यासोबतच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा। महादेव जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट। माढा लोकसभेची जागा रासपला द्या, पवारांकडे मागणी। देशातल्या 102 मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी। महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश। अभिजित बांगर यांनी स्वीकारला मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार। अमित सैनी यांनीही पदभार सांभाळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।